गोळेगाव येथील युवा शेतकरी प्रवीण सुभाषराव चव्हाण यांच्या शेतातून घरी परतत असताना अंगावर वीज कोसळून दुर्दैवी निधन झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे। या अचानक घडलेल्या दुर्घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते। मिळालेल्या माहितीनुसार प्रवीण चव्हाण सायंकाळच्या सुमारास शेतातील कामं आटपून घरी परतत असताना अचानक पाऊस आणि विजांचा कडकडाट सुरू झाला। त्याचवेळी त्यांच्या अंगावर वीज कोसळल्याने ते गंभीर जखमी झाले। त्यांना तातडीने उपचारासाठी नेण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली। प्रवीण चव्हाण हे कष्टाळू होतकरू आणि प्रगतशील युवा शेतकरी म्हणून परिसरात परिचित होते। त्यांच्या पत्नी या गोळेगावच्या विद्यमान सरपंच असून गावाच्या विकास कामांमध्ये दोघांचाही सक्रिय सहभाग होता। गावातील प्रत्येक सामाजिक, धार्मिक आणि सार्वजनिक उपक्रमात ते उत्स्फूर्तपणे सहभागी होत असत। कोणाच्याही सुखदुःखात धावून जाणारा, शांत, संयमी, मनमिळावू आणि निर्मळ स्वभावाचा माणूस म्हणून त्यांची ओळख होती। पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास।